कल्पना करा, मोठ्या मेहनतीने आणि आशेने लावलेल्या पिकावर अचानक एक वेगळाच डाग दिसतो. मनात लगेच धाकधूक सुरू होते. अरे, हा कोणता रोग आहे? यावर आता उपाय काय करायचा? उत्तर मिळेपर्यंत किती नुकसान होईल हे सगळं डोळ्यासमोर उभं राहतं. ही चिंता आपल्या प्रत्येक शेतकऱ्याची आहे, नाही का? पण आता याच चिंतेवर एक नवीन आणि खूप पोटेंट उपाय येतोय. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. जरा विचार करा, जर तुमच्या हातातला साधा मोबाईल फोनच तुम्हाला तुमच्या पिकाची नेमकी समस्या काय आहे आणि त्यावर उपाय काय करायचा हे लगेचच्या लगेच सांगू शकला तर? अहो, ही आता फक्त कल्पना नाही राहिली. हेच तर आहे शेतीतलं नवीन तंत्रज्ञान, ज्याला आपण AI असं म्हणतो. आणि हे तंत्रज्ञान फक्त काहीतरी हवेतली गोष्ट नाहीये. महाराष्ट्रातले सुरेश जगताप यांच्यासारखे अनेक शेतकरी आज याचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की याच्या मदतीने पिकाची वाढ चांगली होतीये, पानं एकदम हिरवीगार आहेत आणि उंची पण एकसारखी आहे. मग हे नेमकं घडतंय तरी कसं? चला, हे तंत्रज्ञान जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. बरं, आपण पाहिलं की AIमुळे फायदा होतोय. पण आपण सतत हे AI असं ऐकतो. आपल्या साध्या शेतीच्या भाषेत याचा अर्थ तरी काय? असं नक्की काय आहे हे, जे एवढा मोठा बदल घडवतंय? AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. नाव अवघड वाटलं तरी गोष्ट एकदम सोपी आहे. समजा, जसा एखादा जाणकार अनुभवी माणूस अनेक वर्षांच्या अनुभवातून नुसतं बघून पिकाचं आरोग्य ओळखायला शिकतो, अगदी तसंच हे तंत्रज्ञान लाखो फोटो आणि खूप सारी माहिती बघून बघून शिकतं आणि आपल्याला एकदम अचूक सल्ला देतं. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा हुशार सल्लागार आहे जो 24 तास आपल्या खिशातल्या फोनमध्ये असतो. आता AI म्हणजे काय हे तर आपल्याला कळलं. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे तंत्रज्ञान आपल्या शेतामध्ये, आपल्या बांधावर नक्की कसं काम करतं, याचा आपल्याला थेट वापर कसा करता येतो. चला, काही खरीखुरी उदाहरणं बघूया. आठवून बघा, आधी पिकावर काही रोग पडला की आपण अनुभवावरून अंदाज लावायचो किंवा शेजारच्याला विचारायचो. कधी ते बरोबर यायचं, कधी चुकायचं. पण आता बघा, ॲग्रोस्टारसारख्या ॲपमुळे हे काम किती सोपं झालंय. फक्त मोबाईलने त्या रोगाचा एक फोटो काढायचा आणि ॲपवर टाकायचा. काही सेकंदातच AI तंत्रज्ञान त्या फोटोची लाखो फोटोंची तुलना करून तुम्हाला कोणता रोग आहे आणि त्यावर नेमकं काय फवारायचं याची अचूक माहिती देतं. म्हणजे बघा, तुमचा वेळ पण वाचला आणि चुकीच्या औषधांवरचा खर्च पण वाचला. आणि हीच गोष्ट पाणी आणि खताच्या नियोजनाला पण लागू होते. आपण कसं अंदाजे पाणी द्यायचो किंवा सरसकट सगळ्या पिकाला एकसारखंच खत टाकायचो. पण आता AIच्या मदतीने जमिनीतले सेन्सर आणि हवामानाची माहिती वापरून पिकाला कधी आणि किती पाण्याची गरज आहे किंवा जमिनीत कोणत्या खताची कमी आहे याचा एकदम अचूक सल्ला मिळतो. म्हणजे जेवढं पाहिजे अगदी तेवढंच पाणी आणि खत. त्यामुळे पाणीही वाचतं आणि खताचा खर्चही कमी होतो. आणि तुम्हाला वाटत असेल की हे फक्त बोलण्यापुरतं आहे, तर तसं नाहीये. तेलंगणामध्ये सागू बागू नावाच्या प्रोजेक्टमध्ये ज्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी AI तंत्रज्ञान वापरलं, त्यांच्या उत्पादनात तब्बल 21% वाढ झाली. विचार करा, 21% वाढ म्हणजे थेट नफ्यात झालेली वाढ. हा आकडा या तंत्रज्ञानाची खरी ताकद दाखवून देतो. आणखी एक मोठी अडचण असायची, तज्ज्ञांचा सल्ला. गावात किंवा तालुक्यात वेळेवर तज्ज्ञ भेटणं किती अवघड असायचं. पण आता किसान GPT सारख्या ॲपमुळे तुम्ही थेट तुमच्या मोबाईलशी बोलून प्रश्न विचारू शकता. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तुम्हाला लिहिता वाचता येत नसलं तरी काहीच अडचण नाही. तुम्ही फक्त तुमच्या बोलीभाषेत प्रश्न विचारायचा आणि AI तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर देतं. आणि या तंत्रज्ञानाची सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये? हे खूप सोपं आहे. जुगलबंदी आणि किसान GPT सारखी साधनं थेट तुमच्या WhatsAppवर काम करतात. वेगळं काही डाउनलोड करायची गरज नाही. याला अनेक भारतीय भाषा समजतात, आपण बोललेलं सुद्धा ते समजतं. आणि महत्त्वाचं म्हणजे दिवसा असो वा रात्र मदत कधीही तयार असते. म्हणजे तंत्रज्ञान आता अवघड राहिलं नाही, ते आपल्या रोजच्या वापरातली गोष्ट बनले आहे. आता हे सगळं ऐकल्यावर खूपच छान वाटतं. पण काही जणांच्या मनात एक स्वाभाविक भीती येऊ शकते की जर मशीनच एवढी हुशार झाली तर ती आपली म्हणजे माणसाची जागा तर घेणार नाही ना? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याबद्दल बोलणं गरजेचं आहे. तर मग AI आपली जागा घेणार का? ह्याचा अगदी स्पष्ट आणि एका शब्दात उत्तर आहे नाही, अजिबात नाही. उलट AI हे शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा मदतनीस आहे. कसं ते बघा. पहिली पायरी, AI सगळी माहिती गोळा करून एक सल्ला देतं. दुसरी पायरी, शेतकरी आपला अनेक वर्षांचा अनुभव आणि स्थानिक परिस्थितीचं ज्ञान वापरतो. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची पायरी, या दोहांना एकत्र करून शेवटचा निर्णय हा शेतकरीच घेतो. म्हणजे AI हे एक साधन आहे, एक हुशार सल्लागार आहे, मालक नाही. अंतिम निर्णय नेहमी शेतकऱ्याच्याच हातात असतो. आपण पाहिलं की AI कसं काम करतं आणि ते आपली जागा घेणार नाही.
पण मग आजची खरी परिस्थिती काय आहे आणि या तंत्रज्ञानाचं भविष्य कसं दिसतंय? चला यावर एक नजर टाकूया. हे मान्य करायला हवं की या तंत्रज्ञानाला आज काही मर्यादा आहेत. याच्या वापरासाठी एक स्मार्टफोन लागतो आणि इंटरनेटची गरज असते, जे अजूनही आपल्या देशात सगळीकडे पोहोचलेलं नाही. आणि हो, एआयने दिलेला सल्ला नेहमीच 100% अचूक असेलच असं नाही. म्हणूनच तर शेतकऱ्याचा अनुभव तिथे सगळ्यात जास्त महत्त्वाचा ठरतो. पण भविष्य नक्कीच आशादायक आहे. आज काही मोजके हुशार शेतकरी हे तंत्रज्ञान वापरत आहेत. पुढच्या 5 वर्षात ते आणखी सोपं आणि जास्त अचूक होईल. आणि पुढच्या 10 वर्षात जसा आज ट्रॅक्टर शेतीचा एक महत्त्वाचा भाग आहे, अगदी तसंच एआय सुद्धा आपल्या शेतीचा एक अविभाज्य भाग बनेल यात शंका नाही. तर या सगळ्या चर्चेतून आपण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती लक्षात ठेवायची? या सगळ्यातला कळीचा मुद्दा काय आहे? तर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट हेच आहे की एआय म्हणजे घाबरण्यासारखं तंत्रज्ञान नाही, तर शेतकऱ्याच्या हातात आलेली माहितीची प्रचंड ताकद आहे. आणि ही ताकद त्याला त्याच्या स्वतःच्या सोप्या भाषेत मिळत आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्याला फक्त मदत नाही करत, तर त्याला अधिक सक्षम, अधिक माहितीपूर्ण आणि अधिक आत्मनिर्भर बनवत आहे. हे फक्त शेतीचं भविष्य नाही, तर हे भविष्य आता वर्तमान काळात आपल्या दारात येऊन उभं आहे.